कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मंडणगड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंडणगड एसटी स्टँड परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आलेली असून या प्रकरणी नातेवाईक असलेल्या व्यक्तीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण मंडणगड तालुक्यात खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. मंडणगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 जानेवारी 2026 रोजी तक्रारदार महिला या त्यांच्या सासू, पती आणि लहान मुलीसह मंडणगड एसटी स्टँड येथे बसलेल्या होत्या. याच वेळी तक्रारदार यांचा चुलत दीर आरोपी दिनेश बबम हिलम राहणार अडखळ आदिवासीवाडी तालुका मंडणगड यानं तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी हिला खाऊ आणून देतो असं सांगून तिच्या कुटुंबियांची परवानगी घेऊन सोबत नेलं. बराच वेळ उलटून आरोपी आणि मुलगी परत न आल्यानं तक्रारदार, त्यांची सासू आणि पती यांना संशय आला. त्यांनी तात्काळ परिसरात मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना मंडणगड नगरपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या घोसाळकर यांच्या देशी दारू दुकानाजवळील पडक्या चाळीच्या दिशेने गेले असता एका खोलीतून लहान मुलीचा मोठ्यानं रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने धावत जाऊन पाहिले असता पडक्या चाळीतील एका खोलीत तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी लाकडी फळीवर रडत असलेल्या अवस्थेत आढळली. तिचे कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळलेले होते. त्याचवेळी आरोपी दिनेश हिलम हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना आढळला. हा प्रकार पाहून तक्रारदार यांनी तात्काळ आरोपीला बाजूला ढकलून त्याला मारहाण केली. मात्र आरोपीनं कपडे सावरून घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेनंतर तक्रारदार यांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन सविस्तर तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे मंडणगड पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो कायदा आणि सोबतच भारतीय दंड संहितेअंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी केलेली असून दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या घटनेमुळे मंडणगड तालुक्यात संतापाची लाट उसळलेली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटना पालकांकडून होत आहे. मंडणगड पोलिसांकडून या संतप्त घटनेचा सखोल तपास सध्या सुरू आहे. कोकण कट्टा न्यूज, मंडणगड, रत्नागिरी. If you like this video, then like, share.